नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत ज्या अपडेटचा इम्पॅक्ट उद्या आपल्याला मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड आणि 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, त्याचसोबत पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 80 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आली आहे 108 कोटी रुपये. तसेच या कंपनीचे सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 86 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आली आहे 108 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 10 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आली आहे 21 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 21 कोटी रुपये. चला आता बोलूया HBL इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HBL इंजिनिअरिंग सेक्युअर ₹145.83 करोड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम वेस्टर्न रेल्वे. तर मित्रांनो, HBL इंजिनिअरिंग लिमिटेडला वेस्टर्न रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 145.83 कोटी रुपये. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC सेक्युअर रिनोव्हेशन प्रोजेक्ट वर्थ ₹95.66 करोड फॉर सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला रिनोव्हेशन प्रोजेक्ट मिळाला आहे ज्याची व्हॅल्यू आहे 95.66 कोटी रुपये. चला तर बोलूया JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW इन्फ्रा Q4 रिझल्ट नेट प्रॉफिट स्लम्स 19% इयर ऑन इयर बेसिस टू ₹85 करोड ऑन लोअर इन्कम डिव्हिडंड रिकमेंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने डिक्रीज होऊन 84.86 कोटी रुपये आला आहे आणि या कंपनीचा स्टँड अलोन नेट प्रॉफिट 1 वर्षाआधी होता 104.70 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट पडला आहे त्याच्या लोअर इन्कममुळे. आणि मित्रांनो, या कंपनीचा इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 6.43%ने डिक्रीज होऊन 260.64 कोटी रुपये आला आहे जो 1 वर्षाआधी होता 278.54 कोटी रुपये. आणि मित्रांनो, त्याचसोबत JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 12.63%ने डिक्रीज होऊन 127.93 कोटी रुपये आला आहे जो 1 वर्षाआधी होता 146.42 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने 80 पैसेचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला तर बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हेअर इज वाय टाटा मोटर्स शेअर विल बी इन फोकस ऑन फ्रायडे. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज डेट आहे 1 मे 2025 आणि मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडने आपल्या एप्रिल 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडची ओव्हरऑल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने डिक्रीज होऊन एप्रिल 2025मध्ये आली आहे 72,753 युनिट्स जे 1 वर्षाआधी होती एप्रिल 2024मध्ये 77,521 युनिट्स. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टाटा मोटर्स लिमिटेडची टोटल डोमेस्टिक
सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 7% डिक्रीज होऊन 70,963 कोटी रुपये आली आहे. एप्रिल 2025मध्ये जी 1 वर्ष आधी म्हणजे एप्रिल 2024मध्ये होती 76,399 युनिट्स. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 1 मे 2025 म्हणजे आज दुपारी जवळपास 4:30 वाजता. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडने अनाउन्समेंट केली की वरुण बेवरेजेस लिमिटेडने बुक्सर, बिहार येथे आपल्या प्रोडक्शन फॅसिलिटी येथे कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स, ज्यूस बेस्ड ड्रिंक्स अँड पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचे कमर्शियल प्रोडक्शन सुरू केले, असे वरुण बेवरेजेस लिमिटेडने अनाऊन्स केले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स Q4 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 48% टू ₹3,014 करोड, डिव्हिडंड अनाऊन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 48%ने इन्क्रीज होऊन 3,014 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्ष आधी होता 2,040 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने इन्क्रीज होऊन 8,769.63 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्ष आधी होता 7,199 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23%ने इन्क्रीज होऊन 8,488 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्ष आधी होता 6,897 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने ₹7चा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 13 जून 2025. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस Q4 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स सर्जेस 754% इयर ऑन इयर बेसिस टू ₹3,845 करोड ऑन एक्सेप्शनल गेन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने आज आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 752%ने इन्क्रीज होऊन 3,845 करोड रुपीज आला आहे, जो 1 वर्ष आधी होता 451 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट एवढा वाढला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे एक्सेप्शनल आयटम्सचा हा 3,286 कोटी रुपये. आणि याचमुळे नेट प्रॉफिटमध्ये जबरदस्त ग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने डिक्रीज होऊन 26,966 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने ₹1.30चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 13 जून 2025. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला
भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.